तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते. चला आपण ना मिसळसाठी काय काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला दाखवते. इथं ना छान असं मटकीला मोड फुटले आहेत. रात्रभर मटकी बांधून ठेवली होती. छान मटकीला मोड फुटले आहेत. इथं फोडणीसाठी घेतलंय 2 कांदे चिरून घेतले तर छोट्या ह्याच्यामध्ये लांब लांब अशा आकारामध्ये. खोबरं घेतलं आहे किसून, तीळ घेतला आहे आणि इथं लसूण, अद्रक आणि 1 टमाटर कट करून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. आधी ना आपण कुकरमध्ये मटकी घेऊ. त्यामध्ये ना पाणी टाकून घेऊ आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. कुकरच्या ना 2 शिट्ट्याच काढून घ्या. जास्त पण आपल्याला शिजवायची नाही मटकी. चला कुकर लावून घेते. कुकर होईपर्यंत पहिला आधी आपण खोबरं भाजून घेऊ. छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. जास्त काळपट पण नाही करायचं. थोडंसं लाल होईपर्यंतच भाजून घ्यायचं खोबऱ्याला. कांदा भाजून घेते. आपण छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा लवकर तळण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेत आहे. कांदा असा छान लाल झाला आहे. त्यामध्येच ना टोमॅटो टाकून घेणार आहे. त्याला छान असं भाजून घ्यायचं. त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. टमाटर लवकर शिजते म्हणून. कारण आपण मटकीला पण मीठ टाकलं आहे, टमाट्याला पण मीठ टाकलं आहे. त्यामुळे ना तुम्ही मीठ टाकताना थोडंसं हे करू. त्यामध्ये थोडीशी तीळ टाकून घेणार आहे. तीळ ना छान असं भाजून घेऊ. खोबरं झाल्याच तीळ भाजून घ्यायचं बरं का. माझ्या लक्षात राहिलं नाही तीळ भाजून घ्यायचं. त्यामुळे आता भाजून घेत आहे. कारण आधी भाजून घेतलं ना छान असे तीळ भाजतात. आता एवढे भाजायचे नाहीत तरी पण चालेल, कारण तेल तसं पण सुटतंच तिळाला. आपला इकडं मसाला तयार झाला आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ मसाला. त्यामध्ये अद्रकचे तुकडे आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि आपण भाजून घेतलेलं खोबरं. आणि कट करून ठेवली होती कोथिंबीर बी टाकून घ्यायची. छान असं मसाला वाटून घ्यायचा. मी मसाला वाटून घेते. आपलं वाटण काय असं झालंय. फोडणी टाकून घेते कटाला आधी. चला आपलं कुकर पण झालंय. मटकी शिजली आहे. तुम्हाला दाखवते कशी शिजली आहे मटकी. छान अशी मटकी शिजली आहे. मटकीमधलं ना हे सगळं आपण कट काढून घेऊ भाजीसाठी. कटासाठी ना आधी ना थोडंसं मटकीला फोडणी टाकून घेऊ. मोहऱ्या, आणि थोडीशी जिरे आणि थोडा कांदा टाकून घेत आहे. त्याला हे होऊ द्यायचं नाही, भाजू नाही द्यायचं. थोडंसं लाल करून घ्यायचं आहे कांद्याला. कांदा आपला छान लाल झालाय. त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडंसं लाल तिखट. छान ह्याला परतून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं. जास्त पण परतायचं नाही त्याला. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. त्याच्यामध्ये घेतलं आहे तेल, जरा जास्तच घेतलं आहे. 3-4 पळ्या घेतला आहे तेल. कारण कटाशिवी छान नाही ना, त्यामुळे तेल जास्तच घेतलं आहे. मोहऱ्या टाकून घेते. जिरं छान तळलं ना थोडीशी जिरं टाकून घेऊ आणि आपण वाटून घेतलेला मसाला. छान याला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं. थोडंसं तिखट आहे, काळं तिखट, धना पावडर आणि गरम मसाला. छान असं हलवून घ्यायचं.
आपण जे कट काढून ठेवला होता ना तेच टाकून घ्यायचं. म्हणजे थोडीशी मटकी पण आली आहे मध्ये. कट ना थोडासा पातळच पाहिजे, त्यामुळे ना थोडंसं पाणी टाकून घेत आहे मध्ये आणखीन. मला थोडासा घट्टच वाटते, आणखीन थोडंसं पाणी टाकून घेते. चला आपला कट तयारच आहे. याला छान अशी उकळी फुटू देऊ. आपला कट काय असा आला आहे, ते छान कट आला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी. मटकी टाकून घ्यायच्या आधी कट टाकून घ्यायचा असा. वरतून फरसाण टाकून घ्यायचं. मला कांदा आवडतो त्यामुळे ना थोडासा कांदा टाकून घेत आहे.